नमस्कार, मी युक्ता नरवणकर आणि तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. तर तुम्ही मागचा व्ह्यू एक सेकंड तर तुम्हाला तो मागचा व्ह्यू दिसतच असेल कसा आहे. तर मी आता आली आहे सवत्सडा या वॉटरफॉल जवळ. ऍक्च्युली आम्ही परत घरी जायला निघालो, मुंबईला निघालो. तर रस्त्यातच आपल्याला हा लागतो. तर आम्ही असं ठरवलं की चला ते पण बघून येऊया. बापरे, पाय आताच दुखले पप्पा माझे. मग थोडस तर थोडं पाय दुखणार, अंग दुखणार, कलर चेंज होणार. मी सनस्क्रीन पण नाही लावली आज. चिपळूण बस स्थानकापासून 4 किलोमीटर आणि परशुराम मंदिरापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेला सवत्सडा धबधबा हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण जवळ वसलेला एक हंगामी धबधबा आहे. पावसाळ्यात चिपळूण परिसरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी हे एक. महाराष्ट्रातील रत्नागिरी भागामध्ये अनेक लपलेली निसर्गरम्य ठिकाणे आहेत. मी अजिबात पाण्यात जाण्याचा रिस्क तर नाहीच घेतलाय, पण स्किनची ऑलरेडी वाट लागली आहे आणि त्याच्यात हा ऊन आणि आज मी सनस्क्रीन विसरली. ऍक्च्युली ना इथे येण्याची खरी मजा ना पावसात असणार आहे. आणि ते इथे आलं याच्यात पाण्याचा फ्लो वगैरे पण कमी आहे आणि पावसात हा खूप छान दिसतो. आम्ही आता आलो होतो मध्ये पावसातच, पण इथे वॉटरफॉलला व्हिजिट करायचा मला लाईक ते मुहूर्त बोलतात ना, ते काय आलाच नाही. असं नेक्स्ट टाइम आपण पावसात हा प्लॅन करू. पुन्हा रस्त्याला वाशिष्ठी ऊन बघा किती आहे. सवत्सडा वॉटरफॉल बघितल्यानंतर आता आम्ही चाललोय परशुराम मंदिराकडे. आम्ही म्हणजे गावी एवढ्या वेळा ये जा केलं, पण या मंदिराला मी आजपर्यंत कधीच गेली नव्हती. मी पहिल्यांदा येते या मंदिरात. आता कोणाला जर माहिती असेल हे काय आहे तर हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा, कारण इथे मला कोण माणसं सुद्धा दिसत नाहीयेत विचारायला. तर तुम्हाला माहिती असेल तर ते मला सांगा.
मंदिराच्या आत तर शूटिंग एकदम लाईक इम्पॉसिबलच आहे, नाहीच भेटणार आहे. पण मी म्हणजे नाहीच भेटलेली आहे, पण मी प्रयत्न करेल की मला ओव्हरलेमध्ये कुठे हे भेटेल. पण मी बघेल, ट्राय करेल की आपल्याला गुगलवरती कुठे ते फोटो भेटेल. कारण मी बघितलं ना, ते अंगावरती घुसबम्स येणारे, लाईक सगळं ते दिसत होतं. मी तुम्हाला दाखवेलच. पण हे जे आहे वरती. बंद केलेलं आहे, पण आपण थोडंसं वरती जाऊन बघूया. काय 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 मार्शल, चिरू तिला घेऊन ये जेवण. लवकर जा. मार्शल, गुंडू, आलो आम्ही घरी. काय झालं तुला? शेक हँड. पिल्लू, मार्शल, शेक हँड. ओय, शेक हँड दे मला. तो राईट वाला, राईट वाला दे रे शेक हँड. राईट वाला दे, हा वाला दे शेक हँड. हुबू, शेक हँड दे. शेक हँड. अरे माझं गुड बॉय. आशा बाबू. अरे बाबू काय, पाऊस घेऊन गेले ना.